आज आहे कॅफे हंटिंगचा दिवस दुसरा. काल मी तुम्हाला द मिल कॅफे दाखवलं होतं पॅलोलिनचं, आणि आज इथे जवळ एक पास नावाचं आहे. पॅस जे काही म्हणत असेल त्याला. तर आय एम सो हॅपी. सिद्धार्थला खूप जास्त आवडलं, कारण हे जेव्हा रेस्टॉरंट हॉटेल बुक केलं होतं तेव्हा जवळ काय काय छान आहे त्याच्यामध्ये मी पाहिलं होतं. बट असं काही कळत नव्हतं बाहेरनं, कारण बाहेरनं असं एक नॉर्मलच दिसलं. आत इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे बघा. फार सुंदर कॅफे. कुठे चाललीस? बघा, हे नाव आहे त्याचं, स्पेशालिटी कॉफी. Thank you. Can I ask you something? Where do you get these cups from? Any idea? So हे ते कप्स आहेत. मी त्यांना विचारलं, कारण सिद्धार्थला हे कप्स आवडले, की हे कप्स तुम्ही कुठून सोर्स केले आहेत. तर ते म्हणाले की हे स्पेशली एका बरिस्ताने इन्व्हेंट केले आहेत, कारण ह्या कपमध्ये दोन जे हे भाग आहेत तो दोन्हीकडनं कॉफीची टेस्ट वेगळी लागते. एका साईडने जो हा भाग आहे, इथनं कॉफीचं टेम्परेचर कमी येतं ना, कमी आणि जास्त इथे कमी असतं 6 ते 7 डिग्री सेल्सिअस, आणि इथनं जास्त. सो जे एकदम सिरियस कॉफी लवर्स आहे, ज्यांचा अभ्यास आहे, त्यांना ही गोष्ट लक्षात येईल की दोन्ही साईड सिद्धार्थसारखे त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की दोन्ही साईडने कॉफीची टेस्ट वेगळी लागते. आता ते मी प्रयत्न करणार आहे, मी तितकी हुशार नाही, पण त्याहीसाठी त्यांनी एक थोडं कार्बोनेटेड वॉटर आपल्याला दिलं आहे. सो आधी ते प्यायचं आणि पूर्ण पॅलेट क्लीन करायचे. सोडा तुम्ही इथनं घेते. व्हेरी नाईस. अतिशय सुंदर कॉफी आहे, ॲक्च्युली छान आहे. सो मी फ्लॅट व्हाईट ऑर्डर केली आहे, आणि सिद्धार्थने, छान आहे ना, माझं जास्त छान आहे. लोटस बिस्कॉफ. आणि माझी कॉफी माझी राहिली, कारण मी तो येत होता माझ्याकडे. त्याच्या मशीन्स आहेत, एस्प्रेसो मशीन. त्या पूर्ण इंडियामध्ये 4 आहेत, त्यातली एक मशीन आमच्याकडे आहे. आणि वर्थ द हाईप. इनफॅक्ट खूप कमी हाईप आहे असं मी म्हणेन, कारण की खरंच जर का तुम्ही कॉफी लवर असाल तर अगोंडामध्ये येऊन तुम्ही ह्या कॅफेमध्ये यायलाच हवं. सकाळचं आत्ता 8 वाजलेत, 8 वाजता आम्ही इथे आलो आहे, तर इथं आमचं हॉटेल खूप जवळ आहे. खूपच अतिशय सुंदर कॉफी. आता मी पिते. बाय.